Hello friends, welcome to our English class. Friends, आज युनिट 3 त्याच्यामध्ये असलेला पहिला 3.1 वाय ही पोयम या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. त्या पोयम बघण्याआधी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची. पहिल्यांदा मला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे कारण खूप दिवसानंतर हा आपला आजचा व्हिडिओ या ठिकाणी येतो आहे. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅट क्वेश्चन आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, वाय डू वी आस्क क्वेश्चन्स? आपण प्रश्न का विचारतो? या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? द आन्सर बघा, आस्किंग क्वेश्चन इज अ व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग. प्रश्न विचारणं हा अतिशय साधं सोपं आणि खूप इफेक्टिव्ह असा एक मार्ग आहे जेणेकरून आपल्याला काहीतरी शिकता येतं. We ask questions to get information and gain knowledge. आपण प्रश्न का विचारतो? कारण आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे नसते किंवा आपलं नॉलेज आपल्याला वाढवण्यासाठी आपण प्रश्न विचारत असतो. सी द सेकंड क्वेश्चन, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स? डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स? आपल्याला जे काही सर्व प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का? द आन्सर इज व्हेरी इझी. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळणार का? नाही मिळणार. पण द आन्सर इज मोस्ट ऑफ द टाईम वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तरे मिळतात. बट समटाईम्स वी डू नॉट गेट ॲन आन्सर इफ दॅट क्वेश्चन इज व्हेरी डिफिकल्ट. जर एखादा प्रश्न खूप अवघड असेल ना तर आपल्याला त्याचं उत्तर नाही मिळत. पण बऱ्याच वेळेला आपली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात. सी द थर्ड वन, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ? हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल? प्रश्नांचा काय उपयोग असतो आपल्या आयुष्यामध्ये? बघा, क्वेश्चनमुळे प्रश्नांमुळे काय होतं? आन्सर इज क्वेश्चन कॅन हेल्प्स टू गेन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. प्रश्नांमुळे आपली जे काही नॉलेज वाढतं आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. इट ऑल्सो हेल्प्स अस टू मेक समवन स्पीक अँड स्टार्ट कन्व्हर्सेशन. सो दे आर इम्पॉर्टंट टू गेन नॉलेज अँड ऑल्सो स्टार्ट कम्युनिकेशन विथ अदर्स. आपल्याला काय होतं आहे, जर आपण प्रश्न विचारला तर ऑब्व्हियसली आपलं कन्व्हर्सेशन स्टार्ट होतं आहे. कोणाशी तरी आपण बोलायला सुरुवात करतो आहे, आपलं नॉलेज वाढतं आहे आणि एक कम्युनिकेशन व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रश्न हे दॅट क्वेश्चन्स आर व्हेरी युजफुल इन अवर लाईफ. सी द नेक्स्ट वन, डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स? डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स? बघा, प्रश्न नसतील किंवा प्रश्न विचारलेच नाही, एखादा प्रश्न नाही आहे, विचारला गेला नाही आहे, तर आपण क्रिटिकली अगदी बारकाईने त्याच्यावर विचार करतो का? आता जर एक विचार करा, प्रश्नच विचारला नाही तर त्याच्यावर आपण विचार करणार का? आपण नाही करणार. द आन्सर इज बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? इफ समवन पुट्स क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ अस वी स्टार्ट थिंकिंग क्रिटिकली. जर कोणतरी प्रश्न विचारला तर आपण त्याच्यावर विचार करतो, हां याचं उत्तर काय द्यायचं आपल्याला? काहीतरी उत्तर असेल ना, मग आपल्याला उत्तर द्यावं लागेल. बिफोर अँसरिंग थिंक क्रिटिकली, वी स्टार्ट थिंकिंग. आपण विचार करायला सुरुवात करतो उत्तर द्यायच्या आधी. वी नेवर थिंक क्रिटिकली अनलेस अँड अंटिल क्वेश्चन्स आर आस्क्ड. जर प्रश्नच विचारला गेला नाही तर आपण विचारच करणार नाही. दॅट्स वाय वी हॅव टू आस्क क्वेश्चन्स. आपण प्रश्न विचारलेच पाहिजे नाही. द लास्ट चिटचॅटचा लास्ट क्वेश्चन आहे 5वा बघा, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स? प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला जे काही 5 WHने सुरू होणारे जे शब्द असतात ते कोणते? बघा, सगळ्यांना माहिती आहे, शब्द खूप सोपी आहे. WH वर्ड्स लाईक वॉट म्हणजे काय, वेअर कोठे, व्हेन किंवा वाय का, आणि हाऊ कसे. हे जे काही क्वेश्चनचे ते वर्ड्स आहे WHने सुरू होणार आहेत त्यांनी आपण प्रश्न तयार करतो, त्यांनी सुरुवात होत असते. बघा, ही आहे आपली चिटचॅट जे काही ॲक्टिव्हिटी होती त्याचे हे 1 to 5 क्वेश्चन आणि त्याचे आन्सर्स आत्ता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली आहे. पुढचा प्रश्न आहे, मेनी वाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहूड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय नाव.
Yet you may want to know the why of many facts. Write down 5 such questions based on reason, cause. One is done फॉर यू. आता कधी काय होतं बघा, मेनी वाय असे भरपूर काही असे लहानपणी तुम्हाला का प्रश्न, का जे प्रश्नचिन्ह असतं पुढं, याचं उत्तर काय, हे का असं झालं, असे प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्या लहानपणी असे अनेक प्रश्न पडलेले असतात. मग आता या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेली, पण अजूनही अशा काच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली नाहीत किंवा ती आपल्याला जाणून घ्यायची असतील तर असे काय करायचे, आपल्याला 5 प्रश्न तयार करायचे. राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन. मग असे 5 प्रश्न आपल्याला तयार करायचे. वन इज डन फॉर यू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक त्यांनी दाखवलं आहे किंवा लिहून दिलं आहे बघा. वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली पोलर रिजन. बघा एक या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न कोणता असू शकेल. वाय डू वी स्टडी इंग्लिश. वाय डू वी स्टडी इंग्लिश, आपण इंग्लिशचा अभ्यास का करतो. वाय डू वाईल्ड ॲनिमल्स लिव्ड इन फॉरेस्ट. वाईल्ड ॲनिमल्स फॉरेस्टमध्येच का राहतात. वाय इज देअर नो आईस इन अ डेझर्ट. डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये देर इज नथिंग एनी आईस. वाय इज देअर नो आईस, तिथं बर्फ का नाही आहे. देन नेक्स्ट, वाय डोंट वी विजिट ऑल द कंट्रीज इन अवर लाईफ. वाय डोंट वी विजिट ऑल द कंट्रीज इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या काही कंट्रीज, सगळे देश आहेत त्याला आपण विजिट का नाही करत. वाय शुड वी हेल्प ओनली द पुअर अँड नॉट द रिच. आपण फक्त गरीब लोकांनाच मदत केली पाहिजे, श्रीमंत लोकांना का नाही, हा वायचा प्रश्न आहे. आणि वाय कांट द सी SEA म्हणजे समुद्र आणि सी म्हणजे पाणी. वाय कांट द सी समुद्र का नाही बघू शकत. असे काही वेगवेगळे व्हायचे प्रश्न असतात, ते आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. सी द सेकंड क्वेश्चन्स. इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये आता या कंसामध्ये बघा, ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले, त्या शब्दांचा आपल्याला वापर करायचा आहे. खाली दिलेले जे काही वेगवेगळे पर्याय आहे, काही सेंटेन्सेस, क्वेश्चन्स आहे, त्याच्यामध्ये तो वर्ड आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ब्रॅकेटमध्ये असलेले शब्द आहे बघा. हाऊ, व्हॅन, वेअर, वॉट, हू, हुज, विच अँड वाय. फर्स्ट वन इज गिवन हिअर. डॅश डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची कॅपिटल. आन्सर्स इज गिवन इन द ब्रॅकेट मुंबई. मग या ठिकाणी प्रॉपर असलेला जो काही वर्ड आहे तो कोणता असू शकतो बघा. प्रॉपर जो वर्ड येणार आहे तो आहे वॉट. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बघा, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, याचं उत्तर आपण इझिली देऊ शकतो. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र किंवा द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज मुंबई. See the second one. You can see here a second one. Dash dash is your school located. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये उत्तर दिलेले ऑन SB रोड, म्हणजे कसलं तरी एक ठिकाणी, म्हणून या ठिकाणी प्रॉपर जो काही WH वर्ड आहे क्वेश्चनचा तो आपल्याला वेअर वापरायचा आहे. वेअरचा अर्थ आहे कोठे, म्हणून या ठिकाणी आपण वापरणार आहोत वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. तुमचं स्कूल कोणत्या ठिकाणी आहे. वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. आता या ठिकाणी उत्तर कसं तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहे. माय स्कूल इज लोकेटेड ऑन SB रोड. SB रोडवर माझं जे काही शाळा त्या ठिकाणी आहे. सी द थर्ड वन. थर्ड जो काही सेंटेन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. थर्ड वन इज गिवन हिअर. डॅश डॅश इज युअर एक्झामिनेशन्स गोइंग टू बिगिन. ब्रॅकेटमध्ये दिलेले बघा नेक्स्ट मंडे, म्हणजे पुढे येणाऱ्या सोमवारी, मंडेला ती एक्झाम आहे, म्हणजेच या ठिकाणी तो टाईम दिलेला आहे. मग या ठिकाणी प्रॉपर असलेला वर्ड आहे दॅट इज व्हेन. म्हणजे व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. कधी आहे, कधी स्टार्ट होणार आहे तुमची जी परीक्षा, एक्झामिनेशन, ती ऑन नेक्स्ट मंडे. म्हणजे याचा आन्सर येऊ शकतो आपल्याला. माय एक्झामिनेशन इज गोइंग टू बिगिन ऑन नेक्स्ट मंडे. असं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. नेक्स्ट पुढचं आहे फोर्थ वन इज गिवन हिअर.
डॅश डॅश डज द ओल्ड मॅन वॉक. आता वॉकशी म्हणजे वर्बशी रिलेटेड आहे. तो जो काही माणूस आहे तो चालण्याची क्रिया दिलेली आहे आणि ऑब्व्हियसली तर स्लोली हे आन्सर आहे, ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी शब्द कोणता येऊ शकणार आहे, हाऊ, तो कसा चालतो. बघा, हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक, तो जो म्हातारा माणूस आहे तो कसा चालतो, म्हणजे स्लोली, अतिशय सावकाशपणे. देन फिफ्थ वन इज गिवन इयर. फिफ्थ वन या ठिकाणी दिलेलं आहे, डॅश डॅश कलर इज युअर फेवरेट. डॅश डॅश कलर इज युअर फेवरेट. ब्ल्यू आन्सर इज गिवन इयर. मग या ठिकाणी प्रॉपर असलेला जो काही वर्ड आहे विच, WHICH, विच कलर इज युअर फेवरेट, दॅट ब्ल्यू कलर इज माय फेवरेट ऑर माय फेवरेट कलर इज ब्ल्यू. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट वन इज डॅश डॅश टीचेस यू इंग्लिश. द आन्सर इज गिवन इयर मिसेस अश्विनी पाटील. म्हणजे कोणत्या पर्सनचं नाव आहे. मग या ठिकाणी प्रॉपर जो वर्ड आहे तो आहे हू, WHO, हू टीचेस यू इंग्लिश. तुम्हाला कोण इंग्लिश शिकवतं. द आन्सर इज मिसेस अश्विनी पाटील टीचेस मी इंग्लिश ऑर टीचेस अस इंग्लिश. आम्हाला अश्विनी पाटील ज्या टीचर आहेत मिसेस अश्विनी पाटील त्या आम्हाला इंग्लिश शिकवतात. द सेवन्थ वन इज गिवन इयर, डॅश डॅश आर यू लेट टू स्कूल. बघा, डॅश डॅश आर यू लेट टू स्कूल. आता या ठिकाणी एक रिझन खाली दिलेलं आहे, माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. म्हणजे जी काही माझी बायसिकल होती पंक्चर्ड म्हणजे ती पंक्चर्ड झालेली आहे आणि त्याच्यामुळे शाळेत येतानाच ती पंक्चर झाली आणि म्हणून मला उशीर झाला. मग या ठिकाणी प्रॉपर जो वर्ड आहे तो आहे वाय, WHY. वाय आर यू लेट टू स्कूल, तुला शाळेला उशीर का झाला. देन लास्ट वन इज गिवन आहे, डॅश डॅश पेन हॅव यू बॉरोड. हॅव यू बॉरोड. आता या ठिकाणी अमन्स पेन, अमनचा पेन. आता या ठिकाणी जो प्रॉपर वर्ड आहे हुज, WHOSE, हुज पेन हॅव यू बॉरोड. आन्सर्स इझिली देऊ शकतात. आय हॅव बॉरोड अमन्स पेन. मी कोणाचा पेन उसना घेतला, अमनचा पेन, त्याच्याकडनं मी लिहिण्यासाठी वगैरे घेतला. हे जे काही सगळे पूर्ण या ठिकाणी दिलेले जो सेकंड क्वेश्चन आहे, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये कोणता प्रॉपर जो काही WH वर्ड आहे, हाऊ, व्हॅन, वेअर, वॉट, हू, हुज, विच, वाय, याच्यापैकी आपल्याला काय वापरायचं होतं ते पूर्ण सेंटेन्स 1 to 8 सेंटेन्समध्ये आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं आहे. आय थिंक यू अंडरस्टूड बेटर. ऑल ऑफ यू माय डिअर friends, let's see in the next sessions. Okay, bye bye, see you in the next session.